जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय। या हरिपाठातला चौथा अभंग सुरू आहे। हा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे। या अभंगामध्ये नामदेव महाराज आपल्याला साधना कशा पद्धतीनं करायची याचा एक मार्ग सांगतायत आणि तो मार्ग म्हणजे आपल्या वृत्तींची अंतर्मुखता, आपली दृष्टी आपल्या आत वळवणे हा मार्ग ते आपल्याला सांगतायत। याचं विस्तृत विवरण काल आपण पाहिलं। यासाठी दृष्टांत म्हणून नामदेव महाराज आपल्याला कासवाचं उदाहरण सांगतात। ते जसं त्याची इंद्रिय आपल्या शरीराच्या आत खेचून धरतं तसं आपण अंतर्मुख व्हायला शिकलं पाहिजे। आपण काल हेही पाहिलं की आपल्या प्रत्येक इंद्रियजन्य अनुभवाला एक दृष्टी प्राप्त आहे। जसं की आपल्याला डोळ्यांनी आंबा दिसतो, पण आपल्या दृष्टीला हे कळतं की आंबा कच्चा आहे, पक्का आहे, कुठल्या जातीचा आहे वगैरे। तसंच स्पर्शाच्या बाबतीत सुद्धा आहे। आपल्या त्वचेला स्पर्श जाणवतो हे खरं, पण त्यामागे जी दृष्टी आहे त्या दृष्टीला स्पर्शाचं ज्ञान होतं। म्हणजे स्पर्शसुद्धा कशा पद्धतीनं केलेला आहे याची जाणीव आपल्याला त्या दृष्टीमुळे होते। संत महात्मे काय किंवा इथे नामदेव महाराज काय आपल्याला ही दृष्टी अंतर्मुख करायला सांगतात। ही दृष्टी अंतर्मुख करणे म्हणजे नेमकं काय याचा सुद्धा थोडा अर्थ आपण काल पाहिला की मूलतः आपण आतमध्ये शांत होणे। कारण कसं आहे, प्रत्येक इंद्रियजन्य अनुभवाच्या मागे चैतन्य सत्ता काम करते। आपली आत्मसत्ता, आपला आत्मा किंवा आपलं आत्मस्वरूप काम करतं। त्याचं तिथं अधिष्ठान आहे म्हणून आपली दृष्टी कार्यरत आहे। दृष्टी अंतर्मुख करणे म्हणजेच त्या आत्मचैतन्यापर्यंत पोहोचणे। आणि ते पोहोचण्यासाठी जर पहिला प्रथम काय करणं गरजेचं असेल तर आपलं मन, आपलं चित्त हे स्थिर करणे आणि त्यानंतर शांत करणे। मनाचं अमन होऊन उन्मन होणे या फार पुढच्या अवस्था झाल्या, पण आधी आपण अंतर्मुख होऊन शांत व्हायला शिकलं पाहिजे। काल जे आपण चरण पाहिले त्यात नामदेव महाराज हेच आपल्याला मुख्यत्वे करून सांगतात। आणि हे जे अंतर्मुख होणं आहे, शांत होणं आहे, याला ते श्रीरामाचं ध्यान किंवा श्रीरामाचं भजन असं म्हणतात। कारण आपण हेही पाहिलं आहे की श्रीराम म्हणजे आपलंच आत्मस्वरूप आहे। पुढे ते म्हणतात, धन्य त्याचे कुळ सदा पै सुफळ, दिननिशी पळ राम नाम। कुळ याचा अर्थ होतो वंश किंवा घराणं, पण संत वाङ्मयामध्ये कुळ हा शब्द जो आहे तो मूलतः देहाला उद्देशून आहे। त्या विषयात जर खोल गेलं तर तो शब्द देहबुद्धीला उद्देशूनही आहे। नामदेव महाराज म्हणतायत की अशी जो साधना करतो, जो अंतर्मुख होतो, आपल्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, त्याचा देह सफळ होतो किंवा कुळ सफळ होतं। म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे की त्याचा नरजन्म सफल होतो। त्याची जी देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धीकडे प्रवास करायला लागते आणि त्यामुळे देहबुद्धीचं साफल्य पदरात पडतं। देहबुद्धी आज आपल्याजवळ आहे ही वस्तुस्थिती आहे, पण आपल्याला संतांच्या सहवासात गेल्यामुळं किंवा संत विचारांचं श्रवण, मनन, चिंतन केल्यामुळं लक्षात येतं की त्या देहबुद्धीला आत्मबुद्धीकडे आपल्याला न्यायचं आहे। समर्थ म्हणतात, देहबुद्धीचे आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी। संत वाङ्मयाचं हे वैशिष्ट्य आहे की ते काय करायचं हेही सांगतात आणि काय झालं पाहिजे तेही सांगतात। जसं की इथं समर्थ म्हणतात, देहबुद्धीला आत्मबुद्धी करायची आहे, मग त्यासाठी काय करायचं आहे तर सदा संगती सज्जनांची धरावी हा उपायसुद्धा ते सांगतात। नामदेव महाराज म्हणतायत की या साधनेमुळं त्याचा जन्म सफल होतो। जे खरं उद्दिष्ट आहे नरजन्माला येण्याचं ते म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणे,
हेच आहे. आपण कोण याची ओळख करून घेणे हे जर नरजन्मात साध्य झालं नाही तर फार नुकसान आहे, असं गोंदवलेकर महाराजसुद्धा म्हणतात. ही जी आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्याची साधना आहे, मग ते नामस्मरण असेल किंवा ध्यान असेल, या साधनेचा एक महत्त्वाचा पैलू नामदेव महाराज आपल्याला सांगतायत. ते म्हणतायत, दिननिशी पळ राम नाम. दिननिशी याचा सरळ सरळ अर्थ दिवसा रात्री. दिन म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र. पण असे शब्द संत वाङ्मयामध्ये गूढ अर्थाने आलेले असतात. दिन किंवा दिवस हा शब्द सूर्याला दर्शवतो, तर निशी हा शब्द चंद्राला दर्शवतो. याचा अर्थच हा की दिननिशी हा शब्द आपल्या इडा आणि पिंगळा नाड्यांना दर्शवतो. इडा नाडी म्हणजे चंद्रनाडी आणि पिंगळा नाडी म्हणजे सूर्यनाडी. नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की अंतर्मुख होण्यासाठी तू तुझ्या श्वासांचा आधार घे. हा विषय अत्यंत खोल आहे बरं का. श्वासांचाच आधार संतांनी किंवा योगी पुरुषांनी आपल्याला का सांगितला, याचा थोडासा आपण विचार करूया. आपल्या अंतरामध्ये आपलं आत्मस्वरूप अधिष्ठान रूपानं आहे हे तर उघड आहे. गंमत अशी आहे की ते स्थूल नसल्यामुळे ते आपल्या चर्मचक्षूंना दिसत नाही, इंद्रियांना अनुभवता येत नाही. त्याचा परिणाम मात्र आपण अनुभवतो की आपण जिवंत आहोत. आपण जिवंत असणे हेच खरं म्हणजे आत्मस्वरूप आपल्यामध्ये आहे याचं प्रगटीकरण आहे. पण आपल्याला आपलं जिवंत असणं इतकं गृहीत झालेलं आहे की त्याचं महत्त्व आपल्याला वाटत नाही. आपण आपलं जीवन गृहीत धरून ठेवलेलं आहे. वस्तुतः ते इतकं स्वस्त नाही. आपण झोपतो, झोपल्यानंतर आपल्याला जाग येते, पुन्हा आपल्याला झोप येते. हे इतकं रोज आणि सहजपणे घडतं की त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. वस्तुतः एखादी व्यक्ती झोपली आणि जागीच झाली नाही तर किती गांभीर्यानं आपण त्या गोष्टीकडे पाहतो. याचा अर्थ हा नव्हे का की आपल्याला जाग येते हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की झोपी गेल्यानंतर हे सगळं जातं कुठे आणि जाग आल्यानंतर हे सगळं येतं कुठून, याचा विचार करायला पाहिजे. या त्यांच्या बोलण्यामागे खूप खोल अर्थ आहे. आपल्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरती आपण सर्व काही अनुभव घेत आहोत. आत्ताचं हे निरूपण ऐकणं असेल किंवा आपल्या प्रपंचातले व्यवहार असतील किंवा झोपी जाणं असेल आणि झोप लागल्यानंतर स्वप्न अनुभवणं असेल. स्वप्नानंतर समजा गाढ निद्रा लागली, ज्याला सुषुप्ती म्हणतात, तर त्या सुषुप्तीचा अनुभवसुद्धा आत्मा आहे म्हणूनच आपल्याला होतो. पुन्हा आपण सुषुप्तीतून जागे होतो आणि व्यवहार करतो, तेही आत्म्याच्या अधिष्ठानावरतीच. हे जे अधिष्ठान आहे ते मात्र आपल्याला अगोचर आहे, कारण आपल्याला इंद्रियांनी अनुभव घेण्याचीच सवय आहे. कुठलीही गोष्ट पहा, आपण इंद्रियांच्या माध्यमानंच करायला जातो. एकतर आपण काही विचार करतो किंवा काही कृती करतो. आता विचार ही गोष्ट आपण मनानं करतो, त्यामुळं मन हे इंद्रियच आहे. आणि कृती करायला गेलं तर आपण आपली स्थूल इंद्रिये वापरतो, कान, नाक, डोळा, हातपाय इत्यादी इत्यादी. एकूण काय, आपल्याला अनुभवाची सवय इंद्रियांच्या माध्यमातूनच आहे. मग हा आत्म्याचा अनुभव येणार कसा, हा मुख्य प्रश्न राहतो. तर अशावेळी त्या आत्म्याच्या परिणामाकडं लक्ष देऊन पाहावं लागतं. असं पहा, आपलं संपूर्ण जीवन आत्म्याच्या अधिष्ठानावर आधारित आहे हे उघड आहे. पण या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यावरती मला अनुसंधान ठेवता येईल, तर ती श्वास आहे. आता कुणी म्हणेल की आपले विचार म्हणा, आपल्या हालचाली म्हणा, या गोष्टींवरतीही अनुसंधान ठेवायला काय हरकत आहे, त्याचाही आधार आत्माच आहे ना. पण असं आहे की आपले श्वास सोडल्यास इतर सर्व गोष्टींमध्ये आपला नकळत का होईना कर्ता भाव आहे. मी हे करतोय अशी भावना त्या ठिकाणी आहे. असं पहा, तुम्ही काय ऐकताय असं मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणाल निरूपण ऐकतोय. म्हणजे मी निरूपण ऐकतोय ही जाणीव तिथे आहे. आपण ठरवलंय
म्हणून आपण ऐकायला बसलेलो आहोत. समजा आपण ठरवलं की ऐकायचं नाही, तर आपण हे ऐकणं बंद करून दुसरं काहीतरी करायला जाऊ. तसंच प्रत्येक कृतीच्या बाबतीत आहे. आपण एखादी वस्तू इकडून तिकडे ठेवतो. पेन आहे, पेन आपण उचललं, आपल्या खिशात ठेवलं. आता ही कृतीसुद्धा इंद्रियांमार्फतच घडली आणि आत्म्याच्या अधिष्ठानावरतीच घडली. पण ही कृती करण्याच्या मागे बुद्धीचा निश्चय आहे. आपण ठरवलं म्हणून आपण पेन उचलून खिशात ठेवलं, किंवा आपण ते करतोय असा कर्ताभाव राखायला तिथे वाव आहे, कारण ते करण्याच्या आधी आपण विचार करून तसं ठरवलं आहे. श्वास ही अशी गोष्ट आहे की तिथे कसला संकल्प करावा लागत नाही. श्वास आपल्या शरीरामध्ये अखंडपणे, अविरतपणे कुठल्याही कर्ताभावाशिवाय सुरू आहेत. अहो, आईच्या गर्भात असतानाही आपले श्वास असतात, तर बाहेर आल्यानंतरची तर गोष्टच सोडा. श्वास हे आपल्या संकल्पामुळे चालत नाहीत. जीवाचं ते कर्म आहे. जीव आहे म्हणून आपले श्वास सुरू आहेत. श्वास सोडल्यास इतर कुठल्याही कृतींमध्ये त्यामागे विचार, निर्णय करणे, ठरवणे इत्यादी गोष्टी येतात आणि नंतर ती स्थूल इंद्रियांनी केली जाते. श्वासांचं मात्र असं नाही. श्वास हे अखंडपणे आणि अविरत सुरू आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. आता इथे एक विचार समोर येतो की आपलं पचन, आपलं रक्ताभिसरण अशा काही गोष्टीसुद्धा आपोआप सुरू आहेत, कर्त्या भावाशिवाय सुरू आहेत. पण इथे अडचण अशी आहे की या कुठल्याही गोष्टींकडे मला अनुसंधान ठेवता येत नाही. हृदयाचे ठोके म्हणा, पचनक्रिया म्हणा, रक्ताभिसरण म्हणा, हे माझ्या नकळत कर्ताभावाशिवाय शरीरात सुरू आहे हे खरं आहे, पण तिकडे मला अनुसंधान ठेवता येत नाही. अगदीच खूप शांतता असेल किंवा आपण खूप एकाग्रतेनं पाहिलं तर कदाचित आपल्याला आपल्या हृदयाचे ठोके ऐकू येऊन त्याच्यावरती अनुसंधान ठेवता येईल. पण हे अत्यंत दुर्मिळ आहे. श्वास हे अनुसंधान ठेवायला त्यापेक्षा सोपे आहेत. म्हणूनच संत महात्म्यांनी, ऋषीमुनींनी श्वासावर अनुसंधान ठेवायला सांगितले. किंवा आत्ता आपण जसं पाहिलं की अंतर्मुख होण्यासाठी श्वासांचा आधार घ्यायला सांगितले. याला दृष्टांत म्हणून काही संत चूल आणि चुलीतून बाहेर येणारा धूर याचं उदाहरण देतात. चिमणी असते, चिमणीतून धूर येत असतो. तो धूर का येतो? कारण खाली कुठेतरी आग आहे. तसंच आपल्या श्वासांचं आहे. आत आत्मस्वरूप आहे म्हणून श्वास आहेत. तर जसा धुराचा मागोवा घेतला की आगीपर्यंत पोचता येतं, तसंच श्वासांवरती अनुसंधान ठेवलं की साधक नकळतच अंतर्मुख होतो. आणि अंतर्मुख होतो म्हणजे काय? तर त्याचं मन, त्यात असलेले विचार, चित्त, चित्ताच्या प्रवृत्ती, वृत्ती हे सगळं शांत होतं. ते जसजसं शांत व्हायला लागतं तसं तसं आत्मस्वरूपापर्यंत साधकाची जाणीव पोहोचायला लागते. ही जाणीव जसजशी पोहोचायला लागते तसतशी आपली देहबुद्धी सैल व्हायला लागते. आणि इथेच पुढचा विषय येतो, पळ आणि रामनाम. पळ हा कालनिर्देश करणारा शब्द आहे. पळ म्हणा, घटका म्हणा, वगैरे वगैरे. काळाचं तोपर्यंतच आपल्याला बंधन आहे जोपर्यंत देहाला जाणीव आहे. देहाची जाणीव जर काढून घेतली तर तिथे काळ ही संज्ञा काम करत नाही. जसं की बेशुद्ध झालेल्या माणसाला, गाढ झोपी गेलेल्या माणसाला किंवा कोमामध्ये असलेल्या माणसाला काळाची काहीही जाणीव नाही. आपलंच उदाहरण पहा. आपण समजा खूप गाढ झोपेतून उठलो तर झोपलेलो असतो 8-10 तास, पण आपल्याला असं वाटतं आत्ताच तर झोपलो होतो, कारण आपली काळाची जाणीव तिथे नसते. नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की श्वासांचा आधार घेऊन साधक जेव्हा अंतर्मुख होतो, आपल्या आत्मस्वरूपाच्या जवळ पोहोचायला लागतो, तेव्हा त्याचं काळाचं भान हरपतं. आणि हे काळाचं भान हरपणं म्हणजे भगवंताच्या नामामध्ये साधकानं मुरणं आहे. इतर वेळी काय होतं, नाम आपलं वरवरती सुरू असतं, म्हणजे आपण तोंडानं किंवा मनानं नामस्मरण करत असतो, पण चित्तामध्ये, मनामध्ये इतर विचारही असतात.
जेवायची वेळ झाली, अमुक अमुक स्वयंपाकाला करायला पाहिजे, टी व्हीवरती अमुक अमुक लागलं असेल, अमुक अमुक गोष्ट बाजारातून आणायची आहे. एक ना एक अनेक विचार आपल्या मनामध्ये असतात, पण आपण नामस्मरणही करत असतो. इथे मात्र असं नाही. इथे देहबुद्धीचा पगडा कमी झालेला असतो आणि नामाचं स्मरण असतं. अशा अवस्थेमध्ये अंतर्मुखता खऱ्या अर्थानं साध्य झालेली असते. या अवस्थेचं वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतायत, धन्य त्याचे कुळ सदा पै सुफळ, दिननिशी पळ रामनाम. ही अवस्था येण्यापर्यंत काय असतं तर आपल्या देहबुद्धी सापेक्ष आपल्याला काळाची जाणीव असते. म्हणजे मगाशी पाहिलं तसं जर झोपलेलो असू तर काळ कधी गेला कळत नाही. तसंच आपल्या मनाच्या अवस्थेवरही काळाची जाणीव राहते. मन प्रसन्न असेल तर काळ पटकन निघून जातो. मन अस्वस्थ असेल तर काळ सरता सरत नाही. इथे साधकाचं काय होतं तर त्याचा काळ हा जो प्रकार आहे तो देहबुद्धी सैल झाल्यामुळे फारसा राहत नाही. नामाचं अनुसंधान तेवढं राहतं. त्यामुळं काळ आणि नाम हे जणू एकरूपच होतं. रामनाम हाच त्याचा काळ होतो, पळ हेच रामनाम होतं. नामदेव महाराज म्हणतायत, दिननिशी पळ रामनाम. आणि हे घडण्यासाठी मात्र तो श्वासांचा आधार घेतो. शेवटच्या चरणात नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम, वाचेसी सुगम रामनाम. उत्तम म्हणजेच चोखट आणि चोखट म्हणजेच उत्तम. नामदेव महाराज सांगतात की हा खरा उत्तम भक्त होय, कारण त्यानं स्वतःची जाणीव, स्वतःचा मीपणा मागे टाकला आणि भगवंताच्या नामामध्ये तो रंगून गेला. नामदेव महाराज या नामाला वाचेसी सुगम रामनाम असं म्हणतात. याचं कारण असं आहे की भगवंताचं नामच तेवढं या जगामध्ये, या विश्वामध्ये सहज आहे. नाम सोडल्यास अन्य काहीही गोष्ट सुगम किंवा सहज नाही. कारण नाम आणि भगवंत हे मुळी वेगळे नाहीच आहेत. भगवंत सोडल्यास जे काही आहे ते मुळीच सुगम नाही आहे किंवा सहज नाही आहे. भगवंताशिवाय असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मन आहे, देहबुद्धी आहे. आणि जिथे देहबुद्धी आहे, मन आहे, ती गोष्ट सुगम कशी असणार? ती दुर्गमच आहे. या अशा आपल्या दुर्गम असलेल्या मनाला मागे टाकणे हाच साधनेतला खरा प्रयत्न आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. मन बाजूला सारणे हाच मोठा व्याप साधकाला आहे खरं तर. म्हणूनच साधनेचे अखंड प्रयत्न त्याला करावे लागतात आणि गुरुकृपेने त्याचं मन बाजूला जातं. मग भगवंत तिथे आहेच आहे. तो कुठून आणावा लागत नाही. आपलं आत्मस्वरूप काल नव्हतं आणि आज आहे आणि उद्या कदाचित असेल किंवा नसेल अशी बाब तिथे नाही. आत्मस्वरूप अखंडत्वानं आहे, कारण जाणीवही अखंडत्वानं आहे. भगवंताचं नामही अखंडत्वानं आहे. म्हणूनच सुगम रामनाम हा विषय बघण्याआधी आपण सुगम काय नाही आहे ते पाहिलं. आपली देहबुद्धी, आपलं मन हे दुर्गम आहे. हा दुर्गम कडा पार केला, याच्या पलीकडे साधक गेला की रामनाम हे सुलभच आहे, सुगमच आहे असं नामदेव महाराज म्हणतात. प्रश्न उरतो मनाला, विचाराला शांत करण्याचा आणि मागे टाकण्याचा. तर यासाठीचाच अभ्यास त्यांनी या अभंगात सांगितला. तो करत राहणे हाच या परमार्थ मार्गावरील प्रवास आहे. जो प्रवासी आहे तो आज ना उद्या मुक्कामाला पोहोचतोच, त्याला गाडीही मिळतेच. तसंच जो साधना करतो त्याला गुरुकृपाही प्राप्त होतेच आणि गुरुकृपेने त्याच्या मनाचा लय होऊन त्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान होते. असा हा सगळा विषय आहे. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. यथावकाश आपण पुढील अभंग पाहूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.